भात हा अबालवृद्धांचा आवडीचा पदार्थ. घरोघरी जवळपास रोजच भात बनतो. मग भात बनवताना किंवा शिजवताना तो प्रेशर कुकरमध्ये शिजवावा की पातेल्यामध्ये? तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल. मधुमेहींच्या मनामध्ये विशेषतः हा प्रश्न बऱ्याचदा येतो. कारण याचं उत्तर बऱ्याच जणांना असं मिळालेलं असतं की भात तुम्ही जर का उघड्या पातेल्यात शिजवलात आणि वरचं पाणी टाकून दिलं त्याचं, तर तुमची शुगर वाढणार नाही. चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात यामागचं तथ्य नक्की काय आहे. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही तुमच्या घरामध्ये भात कसा शिजवता? कुकरमध्ये का पातेल्यामध्ये? चला पटकन कमेंट्समध्ये तुमचं उत्तर टाईप करा, म्हणजे मला कळेल की तुमच्यापैकी किती जणांचं काय म्हणणं आहे. आज आपण बघूया त्यातलं नक्की बरोबर काय आहे किंवा कशाचे काय फायदे आहेत. तर प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवूया. त्याच्यामुळे ह्या दोन्ही पद्धती काही प्रमाणामध्ये योग्य आहेत आणि काही त्याचे तोटे सुद्धा आहेत. पहिल्यांदा बघूयात प्रेशर कुकरमध्ये भात शिजवला तर काय होतं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कमी वेळेत भात शिजतो. कारण की प्रेशर कुकरमध्ये वाफेच्या प्रेशरखाली किंवा दाबाखाली कुठलाही पदार्थ शिजत असतो आणि त्यामुळे पटकन तो शिजतो आणि कुकिंग टाईम हा कमी होतो. दुसरा फायदा प्रेशर कुकरमध्ये भात शिजवण्याचा किंवा कुठलाही अन्नपदार्थ करता शिजवण्याचा की त्याला इंधन कमी लागतं. वेळ कमी लागतो म्हणजेच इंधनही कमी लागणार आहे. तिसरा फायदा असा की प्रेशर कुकरमध्ये झाकलेलं ही सगळी सिस्टीम असल्यामुळे त्यातले जे न्यूट्रिएंट्स असतात एखाद्या पदार्थामधले ते टिकून राहतात, ते वाफेबरोबर निघून जात नाहीत. त्यामुळे तांदळामधले जे काही पोषक घटक आहेत किंवा जीवनसत्व आहेत ती जर का बघितलं आपण की कुठल्या मेथडमध्ये टिकून राहतात किंवा नष्ट होत नाहीत जास्त प्रमाणात, तर ती पद्धत म्हणजे प्रेशर कुकिंगची पद्धत आहे. तर हे 3 झाले प्रेशर कुकिंगचे फायदे किंवा भात प्रेशर कुकरमध्ये शिजवण्याचे फायदे. हेच तुम्ही ओपन वेसलमध्ये किंवा पातेल्यात भात शिजवला तर त्याला वेळ जास्त लागतो, इंधन जास्त लागतं आणि मोकळ्या पातेल्यामध्ये उघड्यावर भात शिजवल्यामुळे त्यातनं ज्या वाफा बाहेर जातात त्याद्वारे भातातली जीवनसत्व जी पाण्यामध्ये विरघळणारी आहेत ती बऱ्याचदा नष्ट होतात. खरं सांगायचं झालं तर पॉलिश केलेल्या तांदळामध्ये फार जीवनसत्व शिल्लक नसतातच, पण जी काही शिल्लक असतात ती सुद्धा या ओपन वेसल कुकिंगमध्ये बऱ्यापैकी नष्ट होतात. आता बघूयात आपण प्रेशर कुकिंगचा तोटा किंवा मोकळ्या पातेल्यात भात शिजवण्याचा फायदा. तो म्हणजे जेव्हा आपण प्रेशर कुकरमध्ये भात शिजवतो तेव्हा तो प्रेशर खाली शिजत असल्यामुळे आणि बऱ्याचदा आपण गॅस लवकर बंद न केल्यामुळे किंवा अतिरिक्त तापमान तिथे क्रिएट झाल्यामुळे तांदळाचा दाणा हा प्रेशर कुकिंगमध्ये फुटतो आणि तो फुटल्यामुळे काय होतं की तो पटकन पचतो आणि पटकन पचतो म्हणजे त्याची पटकन साखर बनते आणि रक्तातली साखर वेगाने वाढते. या उलट जर तुम्ही ओपन वेसलमध्ये तांदूळ शिजवलात तर बऱ्याचदा आपला कंट्रोल राहतो की गॅस कधी बंद करायचा किंवा अगदी जस्ट शिजला तांदूळ की आपण चेक करू शकतो मोकळ्या पातेल्यामध्ये आणि गॅस वेळीच बंद करू शकतो, जेणेकरून तो तांदळाचा दाणा इंटॅक्ट राहतो, मोकळा भात होऊ शकतो आणि ह्या प्रकारचा भात पचायला थोडासा तुलनेनं वेळ जास्त लागतो आणि तुलनेनं शुगर रक्तातली कमी वेगानं वाढते. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर पण प्रेशर कुकरमध्ये भात शिजवला तर बऱ्याचदा तो ज्या पाण्यामध्ये आपण शिजवला असतो तो बरोबर ते पाणी शोषून घेतो आणि पूर्ण पाणी वापरलं जातं. ओपन वेसलमध्ये आपण करू शकतो एक की जास्त पाणी घालून भात शिजवू शकतो आणि वरचं उरलेलं पाणी हे काढून टाकू शकतो. मग ते आपण झाडांना घालू शकतो किंवा त्याचा इतर काही वापर करू शकतो, पण आपल्या पोटात ते जाणार नाही ह्याची काळजी घेऊ शकतो आणि याद्वारे भातातल्या स्टार्चचं प्रमाण थोडं कमी करू शकतो. हे प्रेशर कुकिंगमध्ये पॉसिबल होत नाही. तर हा मोकळ्या पातेल्यामध्ये भात शिजवल्याचा फायदा आहे. पण खरं बघायला गेलं तर या मेथडनी खूप स्टार्च कमी होतं किंवा निघून जातं असं नाही आहे किंवा अशा प्रकारचा भात खाल्ल्याने रक्तातल्या साखरेमध्ये खूप फरक जाणवतो असं दिसून आलेलं नाही आहे. तर असा छोटासा इफेक्ट नक्की होतो. त्यामुळे जर तुम्ही मधुमेही असाल
आणि तुम्हाला जर का भात मोकळ्या पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचा असेल तर हरकत नाही, थोडा फायदा नक्की होणार आहे. पण लेट मी टेल यू की ह्या पद्धतीने शुगर कंट्रोलमध्ये जी काही येणार आहे त्यापेक्षा जास्त कंट्रोलमध्ये शुगर तुमची काही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून येणार आहे भाताच्या बाबतीत. ती म्हणजे तुमचं भाताचं प्रमाण किती आहे, तुम्ही भाताबरोबर काय खाता, ह्या गोष्टी जास्त मॅटर करतात. त्यामुळे जर तुम्हाला भात खाऊन सुद्धा तुमची रक्तातली साखर चांगली ठेवायची असेल तर माझा या पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघायला हवा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला भात कधी, कसा, किती खावा या बाबतीमध्ये गाईड केलं आहे. आणि अजून एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भात खाऊनही रक्तातली साखर वाढू नये यासाठी 5 सोप्या ट्रिक्स सांगितल्यात. तर हे तुमचे व्हिडिओज तुम्ही अजून बघितले नसतील माझे तर ते जरूर बघा. यातनं तुम्हाला या कुकिंग मेथडपेक्षा जास्त चांगल्या किंवा जास्त उपयुक्त टिप्स मिळतील ज्या भाताच्या बाबतीमध्ये लागू पडणार आहेत. शिवाय भात बनवताना कुठला तांदूळ वापरावा यानेही बराच फरक पडतो आणि यावरचाही माझा वेगळा व्हिडिओ आहे आमच्या चॅनलवरती, तो सुद्धा तुम्ही जरूर बघावा असं मी तुम्हाला इथे सजेस्ट करणार आहे. या बाबतीत तुमच्या काही शंका असतील अजून किंवा इतर काही प्रश्न तांदळाबद्दल, भाताबद्दल विचारायचे असतील जे माझे इतर व्हिडिओ बघून सुद्धा अजून त्याचं उत्तर मिळालं नसेल समाधानकारक, तर ते प्रश्न तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर विचारू शकता. आणि जर तुम्ही मधुमेही असाल आणि तुम्हाला बघायचं असेल की खरंच किती फरक पडतो तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही प्रयोग करून बघा. एकदा प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात आणि मोकळ्या पातेल्यामध्ये शिजवलेला भात हा खाऊन त्याचं प्रमाण सारखं हवं, त्याच्याबरोबर तुम्ही काय खाणार आहे ते सारखं हवं आणि हे खाण्यापूर्वीची साखर साधारण सारखी हवी, असं जर तुम्ही करून पाहिलं तर तुम्हाला नक्की कळेल की कुठल्या प्रकारच्या भाताने किती शुगर वाढली किंवा किती फरक पडला. हे तुमचे अनुभव सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चला इकडे आज थांबूयात. अशाच छोट्या छोट्या प्रश्नांसह, त्याच्या उत्तरांसह आणि तुमच्या आहाराबाबतीतल्या महत्त्वाच्या माहितीसह भेटूयात पुन्हा पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.